नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ घेऊन आली आहे. बरेच दिवस नाही, सध्या सध्या थोडे प्रॉब्लेम चालू आहेत. ते वेळ आला तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. पण तरी पण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण मी तुमच्यासोबत नेहमी कनेक्ट असते. कारण असं म्हणतात की आपण आपल्या फॅमिली सोबत कनेक्ट असलेलं केव्हाही चांगलं, आणि मला खरंच खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघता, मला छान रिस्पॉन्स करता. तर बघा, आज मंगळवार होता तर छान असं हळदीचं लेपन केलं. आणि सध्या ना साचे आले, त्याच्यामुळे ना आपल्याला बरं पडतं साच्यांच्या. पण काही काही साचे आहेत ना खरंच म्हणजे म्हणतात ना, पाहिजे तसं वर्क नाही करत. आता हे MDF चे साचे आहेत, पण ते ठीक आहेत. म्हणजे जरासं कुठे वाकडं झालं तर फरक पडतो, म्हणून मी आज तुम्हाला साच्यांमधला डिफरन्स सांगते. त्याच्यानंतर हा बघा, आता मी खाली हळदीचं लेपन केलंय फक्त, आणि त्याच्यावरती हा साचा वापरलाय. त्याच्यामुळे तुमची रांगोळी छान येते. पण जर तुम्ही खाली रांगोळीचा बेस केला असेल आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही हा साचा वापरता ना, तेव्हा त्या साच्याची जी बाहेरची जी कडा असते ना, ती त्या कडानं त्या रांगोळीवरती उठून दिसते. त्यामुळे आता तुम्ही जर माझं प्रामाणिक मत विचारलं की ताई हे साच्यांमध्ये कुठलं चांगलं, तर मी पर्सनली सांगेन की हा साचा फक्त तुमचं बेस जर नसेल, म्हणजे खाली कोणत्याही रांगोळीचा बेस नसताना जर तुम्ही याची डिझाईन काढणार असेल तर हा साचा इट्स ओके आहे. बाकी अदरवाईज हा साचा मला तरी नाही आवडलाय पर्सनली. म्हणूनच म्हटलं प्रामाणिक मत देऊया. आणि मी नेहमी सांगते की मी ज्या गोष्टी अनुभवते, करते, त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नेहमी शेअर करत असते. उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून करणं मला पटत नाही. कारण कसं असतं, जेव्हा आपण कोणावर तरी विश्वास ठेवून एखादी गोष्ट करत असतो आणि मग कोणाच्या विश्वासाला तडा देणं मला पटत नाही. त्याच्यामुळे म्हणून सांगितलं की हा रांगोळीचा साचा ठीक आहे, पण मला नाही पटला. त्याच्यानंतर हे म्हणजे रंगामध्ये न काढता आपल्याला जर कोलम म्हणजे साऊथ साईडला जशी रांगोळी असते ना, तशी जेव्हा काढायची तर अशा प्रकारचे साचे खरंच खूप छान वाटतात. आणि ह्याला एक बरं आहे की हे साचे उचलायला जमतात, किंवा तुमच्याकडे जर रिंग असेल ना तर त्याच्यावर पण तुम्ही हे साचे ठेवू शकता. आणि हे साचे खरंच खूप छान आहे. आणि मेन म्हणजे ना, दरवाज्यासमोर रांगोळी खरंच खूप छान उठून दिसते जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कलरही तसे वापरतात. तर आज मंगळवार होता ना, तर त्याच्यामुळे म्हटलं चला हळदीचं लेपन आणि उंबरठ्याचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढणार आहे. तर म्हटलं त्याच्यासोबत तुमच्याबरोबर माझे अनुभव पण शेअर करते की कोणत्या कोणत्या रांगोळीच्या साच्याने फरक पडतो. तर जे आपण प्लास्टिकचे साचे वापरतो ना, ते आपण एकात एक ठेवू शकतो. त्याच्यामुळे आपली जागा पण कमी वापरली जाते. त्याच्यानंतर आता जो पट्टीचा साचा होतो तो ठेवायला सोपा आहे, पण त्याच्या मनाने रांगोळी जर काढायची झाली तर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स होतो. त्याच्यानंतर लाकडी साचे आता येतात. लाकडी साच्याचा प्रॉब्लेम काय होतो की साचे खरंच छान आहे, त्यांची म्हणतात ना कारागिरी पण त्याच्यावर छान केली आहे, पण त्याच्यामध्ये ठेवण्याचे खूप प्रॉब्लेम होतात. कारण लाकडं एकमेकांमध्ये जात नाही, ते एकावर एक रचून ठेवावं लागतं. त्यामुळे त्याची जागाही तेवढी व्यापली जाते. म्हणून मी फक्त आज तुम्हाला म्हटलं रांगोळीच्या साच्यांसंदर्भात सांगूया की कोणते साचे असे बरे वाटतात. कारण माझ्याकडे आता सगळ्या प्रकारचे साचे जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे म्हटलं. तर छान असं बघा, इथे उंबरठा पूजन करून घेतलं. आणि खरं सांगते, काही ठराविक दिवशी जेव्हा तुम्ही असं हळदीचं लेपन वगैरे करून जेव्हा उंबरठा पूजन करतो, खरंच खूप बरं वाटतं. आणि एक वेगळंच समाधान म्हणतात ना, एक वेगळंच समाधान आपल्याला लाभतं. त्याच्यानंतर बघा, इथे मी कलश स्थापना करते. बऱ्याच वेळा माझ्या म्हणजे घरी जे लोक येतात ना, म्हणजे रोजची जी, आता कारण माझ्याकडे घरगंटीचा व्यवसाय असल्यामुळे, आणि मी तुम्हाला बोलली की मी जर कोकण प्रोडक्टचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे बरीच लोक घरी येतात. तर बऱ्याच जणांचं असं म्हणजे बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई हा कलश कशासाठी ठेवतात वगैरे. तर याचं पण मी सध्या सेवा करते आहे. ज्या दिवशी मला या गोष्टीचा पण अनुभव येईल ना, मी नक्कीच तुमच्यावर तो शेअर. कारण मी नेहमी सांगते की एखादी सेवा करा, पण ती मनापासून करा. काहीतरी मिळतंय म्हणून नाही, पण त्या सेवेचा जर आपल्याला मोबदला चांगला मिळत असेल तर ती सेवा दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा. हे माझं प्रामाणिक मत आहे. एखादी गोष्ट करण्याने आपल्याला समाधान भेटत असेल ना, तर ते समाधान दुसऱ्यालाही लाभावं, हा प्रयत्न नक्कीच मी करते. त्यामुळे ज्या दिवशी मला याचा अनुभव येईल त्या दिवशी मी या गोष्टी पण तुमच्यावर नक्की शेअर करीन. तर छान अशी बघा उंबरठ्याची वस्तू असं लेपन झालं, छान अशी रांगोळी काढून झाली. आणि खरं सांगते, उंबरठा खूप छान वाटतो. एक साध्या सिंपल रांगोळीने पण बघा उंबरठ्यावर किती रेखीव दिसतो. आणि घरी आपल्या जेव्हा देवी देवतांचं आगमन होतं तर त्यांना किती छान वाटेल. एखादा पाहुणा जरी आला ना तरी त्यालाही समाधान वाटतं जेव्हा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर अशा रांगोळी काढल्या जातात. पूर्वी बघा आपल्या सडा घातला जायचा आणि रांगोळ्या वगैरे काढल्या जायचं. आता ती खूप लोप पावत चालली आहे, पण जेवढं शक्य असेल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न नक्की करायचा. त्यानंतर छान अशी बघा देवपूजा करून घेतली रोजची. कारण सकाळची वेळ ही पाण्याची आणि गडबडीची, घाई गडबडीची असते. कारण सकाळच्या टायमाला बरीच आपली कामं असते. आणि आता थंडीचा जोर जसा वाढत चालला आहे, त्यामुळे सकाळी उठण्याचा प्रकार म्हणतात ना, तो जरा लेट होतो. कारण खरं सांगते नाही होत आहे. आणि सध्या असे बरेच काही काही लाईफ मध्ये प्रॉब्लेम चालू आहेत की ज्याच्या मागे खरंच खूप वेळ जातो. आणि त्याच्यामुळे सध्या म्हणूनच माझे लॉंग व्हिडिओ येत नव्हते, आणि म्हणून मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण तुमच्याबरोबर नेहमी कनेक्ट राहत होती.
आयुष्य म्हटलं तर प्रॉब्लेम्स हे असणार आणि ते फेस करावे तर लागतात, पण ते करता करता पण म्हणतात ना की आपल्या माणसांची साथ ही तेवढीच मोलाची असते आणि ती आपल्यासोबत असावी, हा या मागचा उद्देश नेहमी असतो. म्हणूनच मी रोज व्हिडिओ टाकते, कारण का त्याच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत जोडलेले आहोत आणि असेच जोडलेले राहावं ही त्याच्या मागची भावना असते. आणि माझ्या पूजा बऱ्याच जणांना आवडतात, म्हणजे मोठ्यांपेक्षा ना माझे छोटे छोटे सबस्क्रायबर खूप आहेत. आणि कधी कधी जेव्हा ते पर्सनली भेटतात ना आणि सांगतात ना की मावशी तुझी पूजा छान होती किंवा काकू तुझी पूजा छान असते, मला खूप आवडते, मी मम्मीला सांगते की तू अशी पण तू पूजा कर, तर खरंच सांगते आपल्या केलेल्या कामाची नाही ती पोचपावती आणि आपल्या केलेल्या गोष्टींचं चीज होतं असं मला तरी वाटतं. तर छान अशी देवपूजा केली, त्याच्यानंतर घरातली सगळी जी आपली रोजची कामं होती ती करून घेतली आणि त्याच्यानंतर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा केली. आता तुम्ही मला ह्या कुंचन, तर मला खरं सांगते या कुंचन सेवेचा खरंच खूप फायदा झाला माझ्या आयुष्यामध्ये. ही सेवा जेव्हापासून मी करायला घेतली आहे ना, हळूहळू का होईना पण आयुष्य स्थिरावतंय, आयुष्यामध्ये बरेच असे बदल घडलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी मार्गी पण लागलेल्या आहेत या सेवेने, त्याच्यामुळे मी सेवा कंटिन्यू करते. त्याच्यानंतर बघा किचन मध्ये, किचन असं मला याच्यासाठी दाखवते कारण का सध्या मी आणि माझ्या मुली दोघींनी पण आमचे स्वतःचे वैयक्तिक बिझनेस चालू केलेला आहे, आम्हाला दोघींनाही किचनची गरज पडते. मग अशा वेळी ना किचन मध्ये काम करताना प्रॉब्लेम होऊन म्हणून मी त्याच्यावर सोल्युशन बघा कसं काढलं छोट्या जागेत, की एका बाजूला मी माझं किचन हँडल करीन जिथून मी काम करू शकते आणि किचनच्या दुसऱ्या बाजूला तिला, म्हणजे ती जे बेकरीचं काम करते, आमच्याकडे ओव्हन नाही, आम्ही जे पण बेक असतं ते गॅसवरच करतो, त्यामुळे एक बाजू मी तिच्यासाठी राखून ठेवली. म्हणजे ना म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना सॉल्युशन मिळत असतं, फक्त ते बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा पाहिजे, म्हणजे मग बऱ्याच गोष्टी आपल्या शॉर्टकट म्हणतात ना निघतो आणि गृहिणींना तो शॉर्टकट काढावा लागत सांगावा लागत नाही, तर बऱ्याचपैकी माहिती आहे. कारण एखादी गोष्ट नाहीये आणि त्याचा पश्चाताप करत बसणे किंवा त्या गोष्टीसाठी विवळत बसण्यापेक्षा जे आहे त्यात कसं काय आपण पर्याय काढू शकतो हे मला चांगल्यापैकी आवडतं, म्हणजे जमतं म्हणायला हरकत नाही. आणि मी तेच मुलीला पण शिकवलं आहे की आपल्याकडे जे आहे ना त्याच्यातून काय साकारता येईल ना ते बघायचं, जे नाही आहे ना त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यात सुख समाधान मानून पुढे निघून जायचं. तर छान असं बघा आता आजची सगळी पूजा वगैरे झाली आणि माझा स्वतःचा वैयक्तिक उपवास असतो, पण घरात आपला जरी उपवास असला तरी घरातल्यांसाठी जेवण करावं लागतं. आणि आज मी बटाट्याची एक वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवते, जी साधारण तर म्हणजे ना साऊथ इंडियन पद्धत आहे ना इंडियन ना आपली रोजची महाराष्ट्रीयन पद्धत आहे, एक वेगळं म्हणजे थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन करून केली आणि खरं सांगते छान झाली होती. तर म्हटलं चला तुमच्यावर पण ती रेसिपी शेअर करूया. तर इथे बघा तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये राई जिरं जे आपण नेहमी फोडणीला घालतो ते घालायचं आणि त्याच्यामध्ये मी उडदाची डाळ घातलीये आणि उडदाच्या डाळीमध्ये त्याच्यामुळे ना दाताखाली क्रंचीनेसपणा म्हणतात ना तो येतो आणि ती उडदाची डाळ चांगली शेकली गेली पाहिजे मेन म्हणजे. बऱ्याचदा कसं असतं की लोक उडदाची डाळ घालतात फोडणीला आणि लगेचच त्याच्यात दुसऱ्या फोडण्या घालतात, ती डाळ तशीच कच्ची राहते आणि त्याच्यामुळे मग ती चिवट, जेव्हा आपण भाजी खातो ना ते चिवट लागते. तर असं न करता ती डाळ छान अशी शेकली गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात हिंग घातलाय, मिरची आणि कढीपत्ता. मिरची घालताना तुम्ही बेताने घालायची, कारण आपल्याला मिरची सोबत आपण मसाल्याचाही वापर करणार आहे, त्यामुळे मिरची घालताना आता तुम्ही तिखट किती खातात त्याच्यावर अवलंबून आहे. तर छान असा कढीपत्ता घातला, त्याच्यानंतर कांद्याचा वापर केला, टोमॅटो. बरेच जण म्हणतात ना बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा घालत नाही, पण तुम्ही सांगा कांदा घालून केलेली भाजी छान होते. आता इथे मी बारीक चिरला कांदा, अदरवाईज तुम्ही मोठा मोठा कांदा जरी ठेवलात ना तर भाजी अजून अप्रतिम लागते. याच्यामध्ये तुम्ही काजू आणि मनुका जरी घातलात ना तरी खूप छान लागतं. आता माझी मुलगी तर तसं खाणार नव्हती म्हणून मी त्या दोन गोष्टी स्किप केल्या, पण तुम्ही घालून बघा खरंच खूप छान लागतं. आणि नेहमीप्रमाणे आपले रोजचे जे मसाले असतात ना ते घालायचे. गरम मसाला आहे, आपला मालवणी मसाला आहे, हळद आहे, धना जिरा पावडर, मीठ आणि त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे. खरंच सांगते भाजी एवढी छान, आणि एक म्हणतात ना कधीतरी तेच तेच खाऊन पण आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला एक नवीन म्हणतात ना मुलांना नेहमी नवनवीन काहीतरी पाहिजे असतं. मग अशा वेळी आपल्या जे घरात आहे अवेलेबल त्याच्यातूनच नवीन काय करता येतं हा नेहमी गृहिणीने प्रयत्न करावा. आणि जी गृहिणी असं करू शकते ना तर खरंच ती गृहिणी खूप हॅट्स ऑफ आहे तिला, कारण का रोजच्या रेसिपीमध्ये काहीतरी नाविन्य आणणं हे पण एक चॅलेंजिंग काम असतं, कारण रोज तेच तेच खाऊन घरातले कंटाळलेले असते, पण बेसिक आपला तोच असतो आणि त्याला आपल्याला वेगळा पदार्थ करायचा असतो. तर छान अशी बघा मस्त बटाट्याची भाजी केली, कारण माझा उपवास जरी असला तरी जेवणारी बाकीची घरातली होती, तर आज छान त्यांच्यासाठी असं छान पराठे आणि म्हणजे साधे जे पराठे असतात ते आणि भाजी केली होती. आणि संध्याकाळची सगळी काम आटपून थोडी निवांत बसले तर आज एक पार्सल आलं होतं. अपेक्षा नव्हती की हे पार्सल एवढ्या लवकर येईल आणि बघा किती छान योगा आहे. आज मंगळवार होता, आज धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली, त्याच्यानंतर मंगल कलशाची सेवा केली आणि बऱ्याच अशा गोष्टी केल्या आणि आज
संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आधच म्हणजे दिवाबत्तीच्या आधीच हे पार्सल मला रिसीव्ह झालं होतं. आणि खरं सांगते हे एक म्हणजे माझ्यासाठी तर एक अनुभव चांगला आहे, कारण मी कधीपासून याची वाट बघत होती. ते पार्सल आज मला रिसीव्ह झालं आणि बघा चांगल्या दिवशी. खूप आता माझ्या गुरुवारच्या पूजेमध्ये अजून एक गोष्टीची भर पडलेली आहे. बऱ्याच अशा गोष्टी मी घेतल्या आहेत आणि खरं सांगते व्हिडिओ करायला मला अजिबात वेळ भेटला नाही, पण जसं जमेल तसं मी तुमच्यावर कनेक्ट राहून जे काही गुरुवारसाठी पूजेसाठी घेतलंय त्याचा व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन. एका ताईने पण मला कुंकाच्या करंड्याबद्दल विचारलं होतं, तर तो कुंकाचा करंडा मी इथूनच घेतला होता बोरिवलीमधून. त्या दुकानाचा ऍड्रेसही मी लवकरच तुमच्यावर शेअर करीन. जमलंच तर त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला दाखवेन की अजून त्या दुकानामध्ये काय काय मिळतं. तर असं एकंदरीत होता आजचा मंगळवारचा हा छोटासा ब्लॉग. बऱ्याच दिवसांनी आली होती, त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचे कमेंट माझ्यासाठी महत्वाचे आहे, तेव्हाच मला ते व्हिडिओ करायची एक स्फूर्ती मिळते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ.